नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अमित काशीद. मूळव्याध संपूर्ण मार्गदर्शन या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. पहिल्या भागात आपण पाहिले की मूळव्याध का होतो, त्याची पूर्वरूप, लक्षणे आणि त्याचे उपद्रव काय आहेत. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो औषधापेक्षा सुद्धा जास्त प्रभावी आहे. तो म्हणजे आहार आणि विहार. या विषयाची गरज का आहे हे प्रथमतः पाहू. आयुर्वेदामध्ये एक सुंदर श्लोक आहे. पथ्ये सती गदार्थस्य किमोषध निषेवनः. पथ्ये असती गदार्थस्य किमोषध निषेवनः. याचा अर्थ असा की जर तुमचा आहार आणि तुम्ही पथ्य खूप चांगले पाळत असाल तर तुम्हाला औषध खायची काय गरज आहे. आणि जर तुमचा आहार विहार हा पूर्णपणे चुकीचा असेल तर जगातलं कोणतेही औषध तुम्हाला कधीही बरे करू शकणार नाही. मग औषध खाऊन तरी काय उपयोग होणार आहे. म्हणूनच मूळव्याध मुळापासून घालवण्यासाठी आजचा हा डाईट आणि लाईफस्टाईल विशेष व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. सध्या ज्या रुग्णांना गुदप्रदेशी कुठल्याही आजार झाला की ते लगेच डॉक्टरांकडे जातात आणि प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटून सांगतात की मला मूळव्याधाचाच त्रास आहे आणि त्या संदर्भात औषध देण्याचा सुद्धा सुचवतात. परंतु कोणत्याही प्रकारे गुदपरीक्षण न करता किंवा प्रोक्टोस्कोपी न करता न पाहता ही औषधे निश्चित प्रमाणात त्रासदायक असू शकतात. कारण केवळ गुदप्रदेशी सूज किंवा त्या ठिकाणी मोड येणं किंवा त्या ठिकाणी वेदना होणं म्हणजे मूळव्याधच झाला असं नाही ना. कारण रक्तस्राव, वेदना, खाज, सूज ही लक्षणे जवळजवळ सर्व आजारांमध्ये सारखीच असतात. त्यामुळे कदाचित पेशंटला मूळव्याध असेल, त्याला आपण पाईल्स म्हणतो, कदाचित फिसर असू शकतो, कदाचित फिच्युला सुद्धा असू शकतो. आणि म्हणूनच ती गुदपरीक्षण किंवा प्रोक्टोस्कोपी न करता पेशंटला व्यवस्थित चेक न करता सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे चेक न करता ट्रीटमेंट घेणं, औषधं घेणं हे निश्चित प्रकारे चुकीचं आहे. कारण या तिन्ही आजारांची चिकित्सा ही वेगवेगळी आहे. तरी सुद्धा केवळ अँटीबायोटिक्स, पित्तशामक औषधे, अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे सूज कमी करणारी औषधं, तात्पुरती औषधे घेऊन मूळव्याध पूर्ण प्रकारे कधीच बरा होऊ शकत नाही. कारण हा आजार काही इन्फेक्शन झालंय म्हणून निर्माण झालेला नाही. म्हणून या आजाराचं स्वरूप ध्यानात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही औषध घेता, व्यवस्थित फरक पडत नाही म्हणून नाविलाजाने अगदी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेता. त्यासाठी खूप लांबवर जाऊन प्रवास करून त्या ठिकाणी तुम्ही इंजेक्शन घेता किंवा इतरही काही तुम्ही ऑपरेशन करता. परंतु अगदी 1-2 वर्षातच तुमचा जो त्रास आहे ना तो तसाच्या तसा तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळतोय. हा अनुभव आलाय ना. त्यामुळे आपल्याला निश्चित विचार करावा लागतो की निश्चित काहीतरी कुठेतरी चूक होत आहे, पण ती काय आहे हे समजत नाही. आणि म्हणूनच आजार समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. सुरुवातीला ध्यानात घेतलं पाहिजे की गुदभाग हा पचनवह संस्थेचं एक अंग आहे. जर पचनवह संस्था बिघडली ना तर त्याची कारणे वेगळी असू शकतात. चुकीचा आहार आहे, चुकीचा विहार आहे, चुकीच्या सवयी आहेत, यकृत दोष असतील, प्लेहा दोष असतील, उदर संदर्भातील काही तक्रारी असतील, इतरत्रही काही व्यसनांसारखी कारणे असतील. अशा सर्व प्रकारच्या आजारामुळे जर तुमच्या आतड्याची ताकद कमी झाली असेल तर त्याचा परिणाम म्हणून मूळव्याध असणं हे स्वाभाविक आहे. म्हणून आज आपण या रोगाबरोबर चर्चा करताना या रोगाला मुळापासून कशा प्रकारे नीट करू शकतो यासाठी आजाराची केवळ रचनात्मक किंवा क्रियात्मक माहिती जाणून घेण्यापेक्षा त्याची इत्थंभूत सर्वांगीण माहिती घेतली तर निश्चितपणे आपल्याला काय करायला हवं आणि काय करायला नको हे लगेच समजेल. सुरुवातीला समजून घेऊया आपली बैठी जीवनशैली हीच या रोगाचं मूळ कारण आहे. खाओ पिओ ऐश करो ही मानसिकता, ही जीवनशैली मूळव्याधासारख्या कित्येक आजारांचं मूळ कारण आहे. व्यायाम न करणं, उशिरा उठणं, रात्रभर जागरण करणं, दिवसातून 3-4 वेळा खात राहणं, हॉटेलमधले पदार्थ खाण्याची जास्त सवय असणं, अति तिखट, स्पायसी, आंबट, अति खाण्याची सवय असणं, आहाराबद्दलच्या चुकीच्या भ्रामक संकल्पना
हेच या आजाराचं मूळ कारण आहे. मूळव्याधाच्या कारणांचा वेध घेतला ना तर बैठ्या स्वरूपाचं ज्यांचं काम आहे, मानसिक ताणतणावाचं ज्यांचं काम आहे, ज्यांची शिफ्ट ड्युटी असते, अत्यंत उष्ण जागेमध्ये ज्यांना खूप वेळ काम करावं लागतं, कॉम्प्युटर किंवा ऑफिस वर्क असलेले, एकाच जागी जास्तीत जास्त वेळ बसून काम करण्याची ज्यांना सवय आहे, त्याचबरोबर ज्यांना दिवसाला 20 ते 25 किलोमीटर किंवा त्याही पेक्षा जास्त प्रवास करण्याची सवय आहे, अशा व्यक्तींमध्येच मूळव्याधाचं प्रमाण जास्त असतं. तसेच ज्यांना वेळेवर भूक लागत नाही परंतु वेळ झाली म्हणून ज्यांना खायची सवय, दिवसभरात कधीही खाण्याची सवय आहे, ज्यांचं हॉटेलचं प्रमाण हे आठवड्यातून 2-2, 3-3, 4-4 वेळा असतं, सकाळी भूक नसताना सुद्धा ज्यांना मजबूत नाश्ता करण्याची सवय आहे, त्याच्यामध्ये इडली आहे, डोसा आहे, उत्तप्पा, ढोकळा, शिरा, उपीट, पोहे, त्याचबरोबर मिसळ आहे, वडापाव आहे, पुरी भाजी, आहा, शेवभाजी, समोसा, दाबेली असे सगळे पदार्थ खाण्याची ज्यांना सवय आहे, अहो ज्यांना भूक नाही तरी केवळ जिभेचे चोचले पूर्ण करण्याची ते मजेने या सर्व गोष्टी खात असतात, अशा सर्व व्यक्तिमत्वांसाठी हा आजार पाप स्वरूपात आलेला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अतिप्रमाणात दही खाणे, त्याच्या नियमांचं पालन न करणे. तुम्हाला माहितीये का, दही आणि ताक हे थंड आहेत असं समजून, अर्थात तसं नाही, ते उष्णच आहे, परंतु अशा गैरसमजातून गरम वातावरणामध्ये सुद्धा रोज खाणं, त्यामुळे बऱ्याच लोकांचा असा समज आहे की हे थंड आहे, ते स्पर्शाने थंड आहेत परंतु आत घेतल्यानंतर मात्र उष्णता निर्माण करतात. आणि या दह्याच्या प्रभावामुळे रक्त, मांस, मेदधातू उष्णता निर्माण होऊन, तसेच ताकाच्या अतिउष्णतेमुळे सुद्धा मूळव्याध कारणीभूत होऊ शकतो जर रुग्णाच्या शरीरामध्ये आधीपासूनच अतिउष्णता असेल तर. त्याचबरोबर ज्यांना अतिप्रमाणात कडधान्य, पिठलं, हरभरा डाळीच्या पिठाचे पदार्थ असतील, चिवडा, फरसाण, शेव, पोहे, अतिप्रमाणात साबुदाणा खिचडी, अतिप्रमाणात उपवास, जसं श्रावण महिन्यामध्ये तुम्ही उपवास करता ना तसं, त्याचबरोबर विरुद्ध आहार आहे, तसं दूध आणि फळ असं मिक्स करून खाण्याची सवय आहे, मिल्क शेक आहे, किंवा असे विरुद्ध अन्न खाण्याची सवय असेल, त्याचबरोबर फ्रीज मधलं शिळं अन्न खाण्याची सवय असतील, शिळे पदार्थ असतील, शिळा फोडणीचा भात असेल, बिस्किट, नूडल्स, बर्गर, केक, खारी, पिझ्झा, क्रीम रोल, ब्रेड, टोस्ट, आईस्क्रीम, सँडविच, अति तिखट, अति आंबट, अति खारट खाण्याची सवय आहे, अति प्रमाणात कडधान्य, आठवड्यातून 4-4 दिवस यांचे कडधान्य असतात, मोड आलेल्या उसळी खातात, पचायला जड असतात, मिरच्या, चटण्या, लोणचं, खारातील मिरच्या, खरडा, पावभाजी, रगडा पॅटीज, भेळ, पाणीपुरी, चायनीज, पंजाबी, अति प्रमाणात मांसाहार, ज्यांना रोज अंडी लागतात, तसेच आठवड्यातून 2-2, 3-3 वेळा मांसाहार करतात, ज्यांना दिवसातून 3 ते 4 वेळा चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे, जे केवळ फॅशन म्हणून सॉफ्ट ड्रिंक्स, थम्सअप, लिम्का, पेप्सी, कोला असे पदार्थ पिण्याची सवय आहे, ज्यांना जेवणाच्या नंतर जे अतिप्रमाणात पाणी पितात, फ्रीज मधलं पाणी पितात, अति थंड पाणी पितात, तहान नसताना सुद्धा विनाकारण पाणी पिण्याची सवय आहे, अति प्रमाणामध्ये पाणी पिण्याची सवय आहे, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा हा आजार सामान्यतः आढळतो. त्याचबरोबर ज्यांना मल मूत्र म्हणजे टॉयलेटला लागले अडवून ठेवता, लघवीला लागले अडवून ठेवता, पोटात गॅस पकडला लाजे खातर अडवून ठेवता, याच्यामुळे सुद्धा मूळव्याधाचा त्रास किंवा गुदविकाराच्या संदर्भात कुठलाही त्रास होऊ शकतो किंवा असल्यास तो त्रास वाढू शकतो. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, रोज पोट साफ होत नाही, पोट लवकर साफ होत नाही, त्यामुळे शौचाला खूप कडक होते, खूप जोर लावायला लागतो, खूप वेळ कुंतत बसायला लागतं, काही नग तर 10 मिनिटं ते 30 मिनिटापर्यंत सुद्धा कुंतत राहतात, अर्धा तास कुंतत राहतात. त्याचबरोबर ज्यांना केवळ फॅशन म्हणून किंवा स्टँडर्ड लिव्हिंगचं एक सिम्बॉल म्हणून घरामध्ये वेस्टर्न टॉयलेट म्हणजे कमोड बसवलेले आहेत, अशा व्यक्तींना सुद्धा मूळव्याध हा होताना जाणवतो. याचं कारण अगदी साधं आहे. आपण ज्यावेळेस भारतीय पद्धतीने 2 पायावरती टॉयलेटला बसतो ना, त्यावेळेस गुदप्रदेशी असलेल्या ज्या पेशी आहेत त्या खऱ्या अर्थाने रिलॅक्स होतात. ज्यावेळेस पोटाला थोडासा जोर लावला जातो त्यावेळेस अगदी सहजपणे मल बाहेर येतो. परंतु जर तुम्ही कमोडचा वापर करत असाल तर ज्या व्यक्ती त्याचा वापर करताय त्यावेळेस पोटावरती व्यवस्थित दाब पडत नाही. तसेच त्या ठिकाणी प्युबिओरेक्टॅलिस सारख्या ज्या मसल्स आहेत त्या मसल्स व्यवस्थित रिलॅक्स न झाल्यामुळे
तुम्ही जोर लावताय तरी मल पुढे सरकत नाही, पोटावरचा तर दाब वाढत चाललाय आणि तो जोर लावण्याच्या सवयीमुळे, जोर लावल्यामुळे मल तर बाहेर येत नाही, परंतु गुद प्रदेशावरती असलेल्या ज्या व्हेन्स किंवा शिरांवरती अतिदाब तयार होऊन त्या ठिकाणी फुगवटा निर्माण होतो आणि त्याची परिणती म्हणून पुढे मूळव्याधाची उत्पत्ती होऊ शकते. म्हणून आता तुमच्या घरामध्ये कमोड असेल तर मग काय करायचं, मग ऍटलिस्ट एक स्टूल घ्या आणि तो जो पाय आहे तो पोटाच्या जवळ येईल याची काळजी घ्या. ह्या पद्धतीने सुद्धा केलं तरी जे प्रेशर यायला पाहिजे ते प्रेशर सुद्धा व्यवस्थित येईल आणि पोट सुद्धा व्यवस्थित साफ होईल. त्याचबरोबर ज्यांना रात्री जागरण करावं लागतं, रात्रभर व्यवस्थित झोप होत नाही, सकाळी किंवा दुपारी मग अशा वेळेस झोप घेतली जाते, विशेषतः जेवणानंतर झोप घेतली जाते, त्यावेळेस पचन मंदावून आम्लपित्त सारखे आजार तयार होतात. त्यासाठी मग सातत्याने पित्ताची औषधे, ॲलोपॅथीची औषधे चालू होतात. या सर्व कारणांमुळे पचनशक्ती बिघडते व याची परिणती म्हणून मूळव्याध निर्माण होतो. थोडक्यात पचनशक्ती बिघडवण्याचे अनेक कारण आहेत. एक म्हणजे नैसर्गिक नियमांचं पालन न करणं, दुसरं म्हणजे असे पदार्थ आपण खातो जे पचायला खूप जड असतात, वृक्ष म्हणजे ड्राय असतात आणि जे आतड्याला चिटकून बसतात, त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही, विष्टंभ होतो. विदाही पदार्थ यामुळे सुद्धा पचनाच्या ज्या ग्रंथी असतात त्यांच्यावरती अति प्रमाणात दाब येऊन त्यांना त्याही अशक्त होतात. त्यामुळे वात, पित्त, कफासारखे दोष शरीराच्या त्वचा, रक्त, मांस, मेद इत्यादी धातूंना आणि अग्नीला बिघडून त्याच्यातून अपचन, मंदाग्नी आणि पुढे जाऊन मूळव्याधासारखे कित्येक आजार तयार होतात. त्याचप्रमाणे ज्यांना व्यसन आहे, सुपारी, तंबाखू, मावा, मद्यपान करायची सवय आहे, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा मूळव्याध होण्याच्या जे घटना आहेत या जास्त प्रमाणात असतात. शेवटी सांगायचं झालं तर आपली चुकीची जीवनशैली हीच या रोगाचं मूळ कारण आहे. हे सांगायचं महत्वाचं कारण का? कारण आहाराच्या संदर्भात ज्या भ्रामक कल्पना आहेत आणि व्यवहारात असलेलं सत्य हे पूर्ण प्रकारे वेगळं आहे. हे समजून न घेता केवळ तात्पुरती औषधे घेऊन मूळव्याध कधीच बरा होत नाही. कारण हा पचन संस्थेचा आजार आहे, केवळ गुदमार्गाचा नाही. त्यामुळे अत्यंत चांगल्या डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे पेन किलर, पित्तशामक किंवा सूज कमी करणारी, वेदना घालवणारी औषधं सोडून दुसऱ्या कुठल्याही प्रकारची औषधे मूळव्याधासाठी उपलब्ध नाहीत. पचन ग्रंथीची ताकद वाढवून अपचनामध्ये सुधारणा करणारी औषधे नाहीत. त्यामुळे केवळ तात्पुरता फरक पडतो, त्यानंतर कायमस्वरूपी आरामासाठी ऑपरेशन केलं जातं. परंतु जीवनशैली आणि आहाराचं तारतम्य न ठेवल्यामुळे, आहाराच्या नियमांचं पालन न केल्यामुळे अपचन, यकृतावरील ताण, आतड्यावरील असलेला ताण तो तसाच असतो आणि त्याची परिणती पुन्हा मूळव्याध निर्माण होण्याकडे होतो किंवा पुन्हा पुनरुद्भव होऊ शकतो. म्हणून या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. अर्थात यामागे खूप मोठा अभ्यास आहे. आयुर्वेद शास्त्राने याबाबत खूप सविस्तर वर्णन केले आहेत. परंतु या प्रत्येक कारणाचा, प्रत्येक पदार्थाचा शरीरावरती एक प्रभाव आहे. परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होईल या भीतीपोटी आपण या गोष्टी डिटेलमध्ये पाहणार नाही. परंतु बदल काय करायला हवा, आपल्याला जीवनशैलीमध्ये काय सुधार करायचा आहे ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. मग आहारात काय घ्यायला पाहिजे? आता एवढं सगळं बंद केलं, मग आता खायचं काय? आता खायलाच दुसरं काय राहिलं नाही, कारण जे खात होतं ते तुम्ही सगळंच बंद म्हणून सांगितलंय. मग हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मूळव्याध असलेल्या रुग्णांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फायबर, म्हणजे तंतुमय पदार्थ आपल्या आहारामध्ये घेणं. आपल्या आतड्यामधील मल मऊ करण्यासाठी आणि तो सहज बाहेर पडण्यासाठी फायबरची गरज असते. त्यासाठी फळांचा तसेच सलाडचा आहारामध्ये वापर ठेवा. त्याचबरोबर आहारात पपई आहे, काळे मनुके असतील, अंजीर, तूप, ताक, सलाड, गुलकंद, वांग यांचा सुद्धा समावेश ठेवा. पालेभाज्या किंवा पालेभाज्यामध्ये जर तुम्ही म्हणाल तर मेथी आहे. खूप प्रमाणात मेथी नाही, अति प्रमाणात खाल्लं तर त्रास होऊ शकतो. आठवड्यातून एकदा आले तर इतका काही प्रॉब्लेम नाही.
त्याचबरोबर पालक आहे, शेपू आहे, तांदूळजा आहे, लाल माठ आहे, चाकवत यांच्यासारख्या पालेभाज्यांचा सुद्धा समावेश करा. फळभाज्यांमध्ये दुधी भोपळा आहे, कोहळा आहे, भेंडी आहे, वांग, विशेष करून जे गावठी वांग, पांढरे चट्टे असलेले वांग याचा उपयोग करा. शेवग्याच्या शेंगा, दोडका, श्रावण घेवडा, घोसावळा आहे, कोबी, फ्लॉवर, लाल भोपळा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे सुरण, इलेफंट फूट या आपण ज्याला जो बोलतो, आयुर्वेदामध्ये सुरणाला अर्शग्न असं म्हटलं आहे. म्हणून मूळव्याध अर्थात मूळव्याध नष्ट करणारं भाजी. फळांमध्ये आपण सफरचंद खाऊ शकतो, पपईचा जास्तीत जास्त वापर करा, पेरू खा, त्याबरोबर अंजीर आहे, डाळिंब आहे, काळ्या मनुका आहेत, आवळा आहे, आंबा आहे, खजूर आहे, केळं तुम्ही खाऊ शकता, संत्री खाऊ शकता, द्राक्ष खाऊ शकता, कलिंगड, टरबूज. पपईमध्ये पपेन नावाचं एक एन्झाईम्स असतं, ते पचनाचं कार्य पण सुधारतं आणि बद्धकोष्ठता सुद्धा दूर करते. त्याचबरोबर तृणधान्य आहेत, म्हणजे पांढरा पॉलिश केलेला तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ कधीही चांगला. ज्वारी, चपाती उत्तम. गव्हापेक्षा सुद्धा सातू, ज्याला आपण बार्ली बोलतो, तो मूळव्याधामध्ये जास्त फायदेशीर ठरतो. बऱ्याच पेशंटला बाजरीच्या भाकरीने त्रास होतो, त्यामुळे शक्यतो बाजरी टाळण्याचा प्रयत्न करा. यामध्ये पाण्याचं प्रमाण हे सुद्धा महत्वाचं आहे. दिवसातून तुम्ही किती पाणी पिता? अंदाजे 10 ते 12 ग्लास पाणी पिणे बंधनकारक आहे. म्हणजे अंदाजे 2.5 ते 3 लिटर, क्वचित प्रसंगी 3.5 लिटर जरी झालं तरी चालेल. पहाटे उठल्याबरोबर कोमट पाणी पिण्याची सवय लावा, ज्याला आपण उषपान बोलतो. सूर्योदयाच्या अगोदरच त्याने आतड्याची हालचाल अत्यंत चांगल्या पद्धतीने सुलभ होते. चटण्या शक्यतो टाळा, म्हणजे विशेषतः रक्त पडत असल्यास, अत्यंत आग होत असल्यास शक्यतो चटण्या टाळलेल्या बऱ्या. परंतु सुरुवातीच्या अपचनाच्या अवस्थेमध्ये जर असतील, भूक लागत नसेल, तर अशा वेळेस घेऊ शकता. त्याच्यामध्ये हिरव्या चटण्याऐवजी हिरव्या मिरच्याच्या ऐवजी तुम्ही आलं, पुदिना, लसूण याचा वापर करू शकता. आहारात चटणीचे प्रमाण हे नेहमीच कमी ठेवा. चव देणारी चटणी, आणि अर्थात त्याच्यामध्ये कच्चं तेल टाकायचं आहे आणि मिरचीचा वापर कमी करायचा आहे. आमटीमध्ये तुम्ही आमटी किंवा वरणामध्ये तुम्ही मूग, मसूर किंवा तुराचं वरण वगैरे करू शकता. सूप आहे, मुगाचं सूप आहे, पालक सूप आहे, फळभाज्यांचं सूप आहे. त्याचबरोबर उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्ही सुरण खाऊ शकता, भेंडी खाऊ शकता, लाल भोपळा, राजगिऱ्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ याचे लाडू किंवा खीर करून सुद्धा तुम्ही व्यवस्थित खाऊ शकता. परंतु कुठल्याही परिस्थितीत बटाट्याचे वेफर्स, साबुदाणा खिचडी, उपवासाचे तळलेले पदार्थ खायचे नाही म्हणजे नाही, हे पण ध्यानात ठेवा. त्याचबरोबर लोणचं टाळा. नाश्त्यामध्ये तुम्ही साळीच्या लाया खाऊ शकता, दुधामध्ये साळीच्या लाया टाकून तुम्ही खाऊ शकता. नाचणीचा किंवा मुगाचा लाडू खाऊ शकता, राजगिरा वडी खाऊ शकता. ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा सुद्धा या ठिकाणी चालू शकतो. लाह्यांचं पीठ किंवा दूध हे किंवा ताकामध्ये मिसळून खाऊ शकता. तुम्ही पराठा खाऊ शकता. कडधान्य जर काही करत असाल तर कडधान्याचा वापर कमी करा. विशेषतः कडधान्य आधी भाजा, मोड न आणता आणि अधिक तेलाचा वापर करून तुम्ही कडधान्याचा वापर करा. पण त्यामध्ये सुद्धा मूग, मसूर याचं प्रमाण असेल तर चांगलं आहे. बाकीची कडधान्य शक्यतो मूळव्याधाचा त्रास होत असेल तर टाळा. आणि विशेषतः ताक, मूळव्याधासाठी अमृत म्हणजे ताक. मूळव्याधाच्या रुग्णांसाठी ताक हे अमृता समान मानले आहे. तक्रम शक्रस्य दुर्लभम असे म्हटले जाते. अर्थात ताक हे देवांचा राजा, म्हणजे जो इंद्रालाही दुर्मिळ आहे असा काव्यात्मक याचा अर्थ आहे. थोडक्यात पृथ्वीवरील लोकांसाठी ताक हेच अमृत आहे असं त्यांना सांगायचं आहे. तक्रम लघु कषायाम्लम दीपनम कफवातजित शोफोदर अर्शो ग्रहणी दोष मूत्राग्रहात अरुची प्लीह गुल्म घृत व्यापत उदर पांडवामयांजयेत. ताक हे पचायला हलके,
आंबट, किंचित तुरट, त्याचबरोबर वातशामक, कफग्न आणि भूक वाढवणारे आहेत. ज्यांना खूप सूज येते, ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत, पोटात पाणी झालेलं आहे, संग्रहणीच्या संदर्भात तक्रार आहे, मूत्र रोगांच्या संदर्भात तक्रार आहे, लघवी व्यवस्थित साफ होत नाही, भूक लागत नाही, ज्यांच्या पोटात गोळे आलेले आहेत, विषजन्य आजार ज्यांना असतील किंवा अतितूप खाण्यामुळे ज्यांना आजार निर्माण झाले असतील, त्या सर्व आजारांचा नायनाट ताक करतं. ताकाचे सुद्धा 5 प्रकार पडतात, हे आपल्याला माहित नसतात. घोल, मथित, तक्र, उदश्वित आणि छच्चिका. घोल म्हणजे बिना पाणी मिसळता मलई सगट दह्यामध्ये जे मंथन केलं जातं त्याला घोल म्हणतात, आणि याच्यात साखर टाकले की हे लस्सी किंवा याचे श्रीखंडासारखे गुण राहतात. मथित म्हणजे ज्यामधून लोणी काढून ज्या दह्यामध्ये लोणी काढून पाणी न मिसळता मंथन केलं जातं तर त्याला मथित असं म्हणतात. याने कफ आणि पित्त खूप चांगल्या प्रकारे कमी होतो. आणि नंतर म्हणजे ताक. ताक म्हणजे दह्यामध्ये 1/4 पाणी मिसळून त्याचं मंथन केलं जातं, त्याला ताक म्हणतात. अर्थात ताक हे गोड असतं, किंचित आंबट रसाचं असतं, तुरट रसाचं असतं. ग्राही म्हणजे मलाचं शोषण करणारा असतं, हलका आहे, उष्ण आहे, वीर्यवर्धक आहे, तृप्तिकारक आहे, वातशामक आहे, ग्रहणीसारख्या कित्येक आजारांना हे खूप फायदेशीर आहे. ताकाचे सेवन करणारा व्यक्ती कधीच आजारी पडत नाही आणि ताकाच्या प्रभावाने नष्ट झालेले रोग पुन्हा कधीही निर्माण होत नाहीत असं ग्रंथांमध्ये वर्णन आहे. अर्थात ज्या प्रकारे देवतांना सुखकारक असं अमृत आहे, तसेच पृथ्वीवरील माणसांना ताक हे सुखकारक आहे. अर्थात पृथ्वीवरील माणसांसाठी ताक हेच अमृत आहे असं आपल्या ऋषींनी सांगून ठेवलेलं आहे. त्यानंतर म्हणजे उदश्वित आहे. उदश्वित म्हणजे दह्यामध्ये अर्ध पाणी टाकून त्याचं मंथन केलं तर त्याला उदश्वित असं म्हणतात. उदश्वित म्हणजे हे शीत आहे, कफकारक आहे, बलवर्धक आणि याने खूप चांगल्या प्रकारे आमनाशक होतो. त्याच्यानंतर येतो छच्चिका, म्हणजे याला छाज म्हणतात. दह्यामध्ये लोणी पूर्ण प्रकारे काढून टाकायचं आणि त्याच्यामध्ये तितकंच पुन्हा पाणी टाकायचं, त्याचं मंथन करायचं तर त्याला छच्चिका असं म्हणतात. हे अतिशय हलका आहे, पित्त आणि श्रमनाशक आहे, तृष्णा याचा म्हणजे तहानेचा चांगल्या प्रकारे याने कमी होते. यामध्ये सैंधव मीठ टाकलं तर पचन शक्ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सुधारते. म्हणजे थोडक्यात मराठीत आपण ज्याला ताक म्हणतो ते करण्याची पद्धत वेगळी आहे, आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ज्याला छाज म्हणजे अर्थात जी छच्चिका जे असते ही करण्याची पद्धत आहे, आणि याचे गुणधर्म हे सुद्धा वेगळे आहेत. रोग व दोषानुसार सुद्धा आपण ताकाचा वापर करू शकतो बरं का. ज्यांना वाताच्या संदर्भातील त्रास आहे त्याच्यामुळे थोडंसं आंबट ताकामध्ये तुम्ही सुंठ आणि सैंधव मीठ जर काही मिसळलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने कमी होतात. ज्यांना पित्ताच्यासाठी त्रास होतोय, पित्त विकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही गोड असं ताक त्याच्यामध्ये साखर मिसळून जर काय खाल्लं तर ते खूप हितकारक आहे. आणि ज्यांना कफाच्या तक्रारी आहेत त्याच्यामध्ये सुंठ, मिरी, पिंपळी किंवा जवक्षार किंवा यवक्षार तुम्ही ताकात मिसळलं तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. अर्थात ताक नेहमी शीतकाळामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये घ्यायचंय. अग्निमांद ज्यांचं पचन बिघडले त्यांनी घ्यायचंय. वात विकार असतील, अरुची, स्त्रोतोस अवरोधामध्ये हे अमृतासारखं काम करतं. आणि ज्या ठिकाणी गरविष, उलटी किंवा सारखं तोंडामध्ये पाणी सुटत असेल, विषमज्वर ज्याला आपण मलेरिया, टायफॉइड सारखे आजार आपण म्हणू, त्याचबरोबर पांडुरोग, मेदरोग, ग्रहणी, मूळव्याध, डायबिटीज आहे, पोटात वायुगोळा तयार होतोय, सारखे जुलाब होतात, ते पोट दुखतंय, स्प्लिनोमेगाली ज्याला प्लेहा, पोटात पाणी झालेलं आहे, अरुची आहे, कोष्ठामध्ये वात खूप वाढत असेल किंवा जंताचा त्रास जास्त असेल तर ह्या सर्वांसाठी ताक हे खूप चांगलं आहे. पण लक्षात घ्या, ताक हे उष्ण असल्यामुळे ज्याची तब्येत अत्यंत क्षीण झालेली आहे, तसेच ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा आणि शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हीट यामध्ये ताक नेहमी शक्यतो टाळा. जे खूप दुर्बल व्यक्ती असतील, ज्यांना सारखी चक्कर येते, बेशुद्ध पडतात ते, तर ज्यांच्या शरीराची खूप आग होते, ज्यांना रक्तपित्त सारखा म्हणजे मूळव्याधातून खूप रक्त पडतंय किंवा नाकातून घोळणा फुटतोय, अशा प्रकारचा जर त्रास असेल तर ताक टाळा.
ताक पिण्याची साधारण पद्धत म्हणजे ताक साधं ताक ताजे हवं, जास्त आंबट नसावं. याच्यामध्ये तुम्ही सैंधव मीठ, जिरेपूड, थोडी हिंग टाकू शकता. दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताक पिल्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली राहते. मूळव्याधाचे जे कोंब आहेत ते कमी व्हायला सुरुवात होतात. पण लक्षात ठेवा, दही खाण्यापेक्षा ताक पिणे हे कधीही श्रेष्ठ आहे. आणि ताक कधी प्यायचं, तर ताक हे नेहमी जेवणाच्या नंतर प्यायचं असतं. मग आता कुठले पदार्थ टाळायचे, ते काय टाळायचं, तर आता आपण पाहूया की कोणत्या गोष्टीमुळे तुमचा आजार बळावू शकतो. या गोष्टींना आजपासूनच म्हणजे तुम्ही नाही म्हणायला सुरुवात करा. याच्यामध्ये अति तिखटे मसालेदार पदार्थ आहेत, जास्त मिरच्या, गरम मसाला, लोणची खाल्यामुळे गुदद्वाराच्या ठिकाणी आग वाढते. मैद्याचे पदार्थ असतील, याच्यामध्ये बिस्किट आहे, ते व्हाईट ब्रेड आहे, पिझ्झा आहे, पास्ता आहे, नूडल्स आहे, मैदा आहे. आतड्यांना हे सर्व पदार्थ आतड्यांना चिटकून बसतात आणि मल कडक होतो. त्याच प्रकारे अतिप्रमाणात कडधान्य, हे विशेषतः कडधान्य सगळी वातुळ असतात. त्याच्यामध्ये हरभरा, वाटाणा, पावटा, मटकी, वाल, छोले, चवळी, मटार, राजमा, उडीद, सोयाबीन हे खाणं शक्यतो मूळव्याधामध्ये टाळा. याने गॅसही निर्माण होतात आणि पोटाचा वरचा दाबही वाढवतात. मांसाहार आणि अंडी, अतिप्रमाणात मांसाहार हा पचायला जड असतो, त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते, मूळव्याध वाढू शकतो. त्याच प्रकारे चहा आणि कॉफी, अति चहामुळे किंवा कॉफीमुळे शरीरामध्ये कोरडेपणा, रुक्षता वाढते, उष्णता वाढते, जो मूळव्याधासाठी निश्चित घातक असतो. नाश्त्यांमध्ये पोहे, उपीट, डोसा, खाकरा, फरसाण, ब्रेड, कटलेट, चिवडा, थालीपीठ, खीर, भजी, मॅगी, इडली, डोसा, उत्तप्पा, चहा, टोस्ट, पावभाजी, भेळ, पाणीपुरी, चायनीज आहेत, पंजाबी डिशेस आहेत, हे शक्यतो टाळा. हॉटेलमधले जे ब्रेड आहेत, बेकरी प्रॉडक्ट्स आहेत, फ्रीजचा अतिवापर आहेत, आंबलेले पदार्थ आहेत, वरून खूप मीठ घेण्याची सवय आहे, शिळे पदार्थ खाण्याची सवय आहे, खूप मोठ्या प्रमाणात दही, चीज खाताय, हे पदार्थ टाळा. त्याचबरोबर विरुद्ध आहार आहे, जसं दूध आणि फळे मिक्स करून खाताय, दही दूध भाताबरोबर खाताय, किंवा ताक आणि दूध असं मिक्स करून भाताबरोबर खाताय. अति खारट, अति आंबट, अति तिखट, अति कडू, अति गोड, पनीर सारखे पदार्थ आहेत, मसालेदार पदार्थ आहेत, अति उपवास करण्याची ज्यांना सवय आहे, चहा आणि खारी, चहा बिस्किट ज्यांना खायची सवय आहे, हे शक्यतो पदार्थ टाळा. आणि मग जीवनशैलीमध्ये काय बदल करायचा आहे, नक्की आपल्या सवयींमध्ये काय बदल करायचा आहे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सगळ्यात म्हणजे वेळेवर शौचाला जा. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा शौचाला जा. कधीही शौचाचा वेग हा रोखून ठेवू नका. टॉयलेटला लागली तर लगेचच्या लगेच जा. मल, मूत्र, अधोवात, गॅस हे कधीच अडवून ठेवू नका. शौचाच्या वेळी मोबाईल घेऊन विनाकारण बसू नका. आणि जास्त कुंथणं म्हणजे जास्त जोर लावणं हे पण टाळा. आणि जास्त वेळ टॉयलेटला बसणं हे पण टाळा. बैठी ज्यांची जीवनशैली आहे, जर तुमचे काम खूप बसून आहे, जर 8-8 तास बसायला लागतं, तर दर तासाला ऍटलिस्ट 5 मिनिटं तरी चाला. एका जागी सतत बसल्याने आपला जो पेल्विक रिजन आहे, पोटावरती खूप मोठ्या प्रमाणात दाब येतो. त्याचबरोबर झोप आहे, रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. म्हणजे लवकर उठा म्हणजे ब्राह्म मुहूर्तावरती उठा. हे पचनासाठी खूप आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे पित्त वाढतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास निर्माण होतो. त्याचबरोबर रोज व्यायाम करा, किमान 30 मिनिटं तरी चाला, योगासनं करा, बॅडमिंटन, कुठलाही व्यायाम करा. गुदद्वारेच्या जे स्नायू आहेत त्यांना बळकटी येते. योगासनांमध्ये पवनमुक्तासन आहे, वज्रासन आहे, भद्रासन आहे, सिद्धासन आहे, मलासन आहे, हे खूप फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला खूप आग होत असेल तर सीड्स बाथ म्हणजे टब बाथ शक्यतो घ्या. 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये बसा. त्यामुळे गुदमार्गाच्या ठिकाणचं, त्या पेशींचं रक्ताभिसरण सुधारतं, सूज कमी होते, ते स्नायू थोडेसे नरम पडतात. मित्रांनो, आहार आणि विहार हे मूळव्याधीच्या मुक्तीचे 2 प्रमुख
स्तंभ आहेत, भक्कम स्तंभ आहेत. अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आम्ही रुग्णाला फक्त औषधं देत नाही, तर त्यांच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घ्यावा याचा सविस्तर डाएट प्लॅन प्रत्येक पेशंटला देतो. जर तुम्ही हे नियम पाळले तर बराच वेळा मूळव्याध औषधाविना नियंत्रणात येऊ शकतो. पुढच्या भागामध्ये म्हणजे भाग क्रमांक 3 मध्ये आपण पाहणार आहोत की आयुर्वेदामध्ये अशी कोणती प्रभावी औषधं आहेत किंवा घरगुती अशा कुठल्या वनस्पती आपण मूळव्याधासाठी वापरू शकतो, मूळव्याध नष्ट करण्यासाठी वापरू शकतो. लक्षात घ्या, आरोग्य ही संपत्ती आहे आणि आयुर्वेद ही ती जपण्याची संस्कृती. आपण ही संस्कृती एकत्र जगायला हवी, नाही का? तुम्ही या प्रवासाचा भाग आहातच, हीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. कारण आरोग्य जपणं म्हणजे जीवनाचा सन्मान करणं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर मनाला भिडला असेल तर निश्चित तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर झटकन पटकन करून ठेवा, कारण एखादं आरोग्यदायी ज्ञान कोणाचं जीवन बदलू शकतं. आरोग्याचं खरं ज्ञान आणि आरोग्याचं खरं समाधान आपण एकत्र सहजपणे आणि मनापासून शोधत राहू. आणि हो, जर तुम्हाला कुठल्याही उपचारासाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधत असाल तर निसंकोचपणे खालील क्रमांकावरती कॉल करा. तुमच्या विश्वासाबद्दल मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.